लोग, कैसा लग रहा है देखो। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। शंभो। सिक्युरिटी म्हणतो सबमिट करा, काउंटरवरती म्हणतात मोबाईल खिशात टाकून घेऊन जाऊ शकतो. फुल कन्फ्युजन आहे. माझं सजेशन आहे, जर तुम्ही थोडंसं तुमचा बजेट ॲडजस्ट करू शकता आणि VIP पास घेऊ शकता तर नक्की VIP पास घेऊन जा. गरमी एवढी डेंजर आहे तर मी हे घेतलं महाकालचं आता डोक्यावर घालायला. म्हणजे मंगळ दोष वगैरे कोणाला असेल किंवा शनीचं असं काही असेल तर तिथे त्याचीही पूजा केली जाते. आणि ह्या मंदिरामध्ये इथे कालसर्पदोष, पितृदोष वगैरे काही असेल तर इथे पूजा केली जाते. उज्जैनची यात्रा कंप्लीट मानली जात नाही जर तुम्ही काल भैरवला ना आले तर. जय महाकाल. तर मित्रांनो, आम्ही अशी ऑटो घेतलेली आहे बघा. इथे 2 जण बसले पुढे. मंदिरात जाण्यासाठी कार आपण घेऊन जात नाही आहे, कारण कार आपण हॉटेलमध्ये सेफली पार्क केलेली आहे. कारण आपल्याला माहिती नाही तिथे पार्किंग असेल नसेल, उगाच कार घेऊन कुठे फिरणार. आणि हे कन्व्हिनियंट आहे. रंगपंचमी आहे इकडे, सगळे रस्ते बंद होत आहे. हर हर महादेव. मित्रांनो, इथे रंगपंचमी आहे. रंगपंचमी इथे होळीनंतर 5व्या दिवशी साजरी होते आणि खूप फेमस रंगपंचमी असते उज्जैनची. तर तुम्ही बघा काय प्रिपरेशन जोरात चालू आहे. एकदम बँड वगैरे आलेले आहेत. तर बघा ह्याच्यातून स्प्रे करणार, ते ह्याच्यातून कलर स्प्रे करणार आहे. बघा कसली पॉवरफुल मशीन आहे. बघा ॲटमॉस्फिअर किती मस्त आहे, एकदम एनर्जेटिक ॲटमॉस्फिअर आहे. ते बघा पताका वगैरे घेऊन फिरतायत त्यांची बँडवाल्यांची. भारी भारी जबरदस्त ॲटमॉस्फिअर आहे इकडे. रंगपंचमीसाठी मजा येणार आहे. आपलं अजून दर्शन झालेलं नाही आहे महाकालेश्वरचं, पण इथे ॲटमॉस्फिअर बघून बरीच एनर्जी वाढलेली आहे. आलेलो आहे मंदिर परिसरामध्ये. आता इथून थोडं ते देवाला अर्पण करायला बेलपत्र वगैरे फुलं घेतो आणि मग जातो आत. वाह वाह, क्या बात है. कैसा लग रहा है देखो. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. शंभो. पूर्ण धांदळ उडालेली आहे इकडे. कोण काही सांगत नाही आहे की बाबा मोबाईल घेऊन जायचा का नाही. काही जण म्हणतात घेऊन जावा, काही जण म्हणतात सबमिट करा. सिक्युरिटी म्हणतो सबमिट करा, काउंटरवरती म्हणतात मोबाईल खिशात टाकून घेऊन जाऊ शकतो. फुल कन्फ्युजन आहे. आपण असे पास काढलेले आहेत बघा. हे VIP पास आहेत. 250 रुपयाला एक पास आणि तुमचं आधार कार्ड लागतं. तर चला, पास आपला निघालेला आहे आणि इकडच्या लाईनीमधून आपण जाऊ पुढे. मित्रांनो, आमचं दर्शन आता झालेलं आहे. ॲक्च्युली आम्ही VIP लाईनमधून गेलो आणि फक्त आम्हाला 10 मिनटं लागली. जनरलमध्ये थोडी गर्दी होती, पण VIP मधून मस्त दर्शन झालेलं आहे. महाकालला आम्ही बघून आलेलो आहोत आणि आजूबाजूला इतर अजून टेम्पल आहेत, मंदिर आहेत, शिवलिंग आहेत. त्याच्यामध्ये पण आम्ही मस्त जलाभिषेक वगैरे करून आलेलो आहोत. आता आम्ही महाकाल कॉरिडॉरमध्ये जातो आहे. तो बघा समोर महाकाल कॉरिडॉर आहे.
बघा मित्रांनो, ही जनरल लाईन आहे. जनरल लाईनमध्ये बरीच गर्दी आहे आणि क्यूइंग प्रक्रिया पण एवढी म्हणजे सिंगल लाईन नाही आहे, त्याच्यामुळे बरीच गर्दी दिसते. बघा माझं सजेशन आहे, जर तुम्ही थोडंसं तुमचा बजेट ॲडजस्ट करू शकता आणि VIP पास घेऊ शकता तर नक्की VIP पास घेऊन जावा. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 7 ते 10 मिनटामध्ये दर्शन होईल. हे बघा जनरल लाईन इथून चालू होते आणि बरीच भीड आहे इथे, गर्दी खूप आहे जनरल लाईनमध्ये. तर बघा विचार करा, जनरल लाईनच्या गेटसमोर तुम्ही शूज पण ठेवू शकता. तिथे काही शूज ठेवण्याची कॉस्ट नाही आहे, तर तुम्ही इथे शूज ठेवू शकता जर तुम्ही जनरल लाईनमध्ये येत असेल. आणि इथेच समोर जनरल लाईन सुरू होते बघा. मित्रांनो, आता आम्ही जातो बडा गणेश मंदिरमध्ये, म्हणजे महाकालेश्वर मंदिराच्या परिसराच्या आजूबाजूलाच आहे बघा, इथे जवळ आहे. असं काय सुबक मूर्ती आहे बघा ना गणपती बाप्पाची. हे बघा इथे रंगपंचमी आहे आणि मस्त हे लोक रंगून आलेले आहेत उज्जैनमध्ये. उज्जैनची रंगपंचमी एकदम भारी असते है ना. जय महाकाल. गरमी एवढी डेंजर आहे तर मी हे घेतलंय महाकालचं आता डोक्यावर घालायला आणि लुक पण एकदम भारी आला बघा ना. संतीपनी आश्रम. संतीपनी आश्रम में श्री कृष्ण भगवान ने बलराम ने सुदामा ने पढ़ाई करी थी, उनका पाठशाला है. जो 64 कलाएं उनने सीखी थी ना, वो इसी मंदिर में से सीखी थी. तर आमचं इथे हे जे मंदिर आहे जिथे इथे बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा आहेत, तिथे दर्शन झालेलं आहे. तिथून आम्ही आता निघतोय पुढे दुसऱ्या मंदिरामध्ये. तर आपली ही भटकंती उज्जैनमध्ये अशी सुरू राहणार आहे. तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ये मंगला श्रृंगार है, ये मंगल घर के मंदिर में आए हुआ. यहाँ पर हर कोई व्यक्ति मंगल की कामना लेके आता है. मित्रांनो, आता मंगल मंदिरात आलेलो आहेत आणि आज खूप शुभ दिवस आहे रंगपंचमीचा इथे. तर आपल्याला गर्भगृहात जाऊन शिवलिंगावरती सगळं हे पुष्प वगैरे अर्पण करायला मिळणार आहे. तर चला तिथे जाऊया. बघा इथे मंगल शांती पण केली जाते. तर हे सगळं होम हवन करतात मंगल शांतीसाठी. उज्जैनमध्ये बऱ्याचशा पूजा अर्चना केल्या जातात. जसं इथे बघा तुम्ही, काल सर्पदोष असेल कुणाला तर इकडे त्याचा निदान करता येतं. पितृदोष असेल तर त्याचंही निदान करता येतं. हे बघा इथे लोक सगळे पूजापाठ करतायत इथे. ते सगळं चाललेलं आहे यांच्या विधी वगैरे जे असतात त्या. तर तुम्ही आधीच्या मंदिरात पाहिलं की तिथे नवग्रहांची पूजा वगैरे केली जाते. म्हणजे मंगळ दोष वगैरे कोणाला असेल किंवा शनीचं असं काही असेल तर तिथे त्याचीही पूजा केली जाते. आणि ह्या मंदिरामध्ये इथे कालसर्पदोष, पितृदोष वगैरे काही असेल तर इथे पूजा केली जाते. तर उज्जैन एक असं ठिकाण आहे की जिथे तुम्हाला बरेचसे आपल्या विधी, पूजा या सगळ्या गोष्टी करता येतात. जर तुम्ही फक्त महाकालेश्वरला आला आणि हे इतर 3-4 मंदिरं फिरलात तर तुमचं सगळं काही काम करता येईल इकडे. हे बघा, हे मंदिर आहे. हे मंदिर आहे माता पार्वतीचं.
जया माता. मोठी वाली जी आपली आहे. बाप रे किती आहेत बघ. अरे रे रे रे. हा नानाचा काळा बाई. हो बाप 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 कसला आहे. टोकन लावलेत कानाला मग. मित्रांनो आता आलोय काल भैरवला, कारण उज्जैनची यात्रा कंप्लीट मानली जात नाही जर तुम्ही काल भैरवला ना आले तर काल भैरवला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे आलो आम्ही आता. महादेव. ऑटो रिक्षामधनं फिरतोय. सगळी मंदिरं आमची उज्जैनमधली ऑलमोस्ट झालेली आहेत आणि ही खूप इकॉनॉमिकल, चीप आणि कन्व्हिनियंट ऑटो रिक्षा आहे. बघा काय मस्त आहे. 4 लोक ह्याच्यात बसू शकतात आरामात आणि पुढे ड्रायव्हर आहे. बॅटरी ऑपरेटेड गाडी आहे, कम्फर्टेबल आहे.